नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज मी तुम्हाला मेकअप ट्युटोरियल सांगणार आहे. अगोदर मी कन्सिलर लावून छान स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी एक छानसं फाउंडेशन ब्रशच्या सहाय्याने स्प्रेड करत आहे. अगोदर मी ब्रशने स्प्रेड करणार आणि नंतर ब्युटी ब्लेंडरने त्याला व्यवस्थित स्प्रेड करून घेणार. आता मी कॉन्ट्रोल करणार. अगोदर नोजला लिप्सच्या वरच्या बाजूला आणि लोअर लिपच्या खालच्या बाजूला मी थोडंसं लावणार. त्यानंतर चिकबोनला करणार आणि नंतर कपाळाला आणि माझ्या जॉ लाईनला सुद्धा मी कॉन्ट्रोल करणार आणि छान ब्युटी ब्लेंडरने त्याला मर्ज करणार. आणि माझ्या स्किन टोनपेक्षा 2 टोन लायटर मी कन्सिलर लावून माझ्या चेहऱ्याला हायलाईट करणार आणि ब्युटी ब्लेंडरने छान स्प्रेड करून घेणार. त्यानंतर मी पावडर कॉन्ट्रोल करणार. पावडर कॉन्ट्रोल नंतर मी ट्रान्सलूसर पावडरने माझा बेस लॉक करणार. लॉक केल्यानंतर माझा आय मेकअप बाकी आहे. मी एक डार्क ब्राऊन कलर घेऊन आय शॅडोच्या आउटर लाईनपासून तर इनर लाईनपर्यंत त्याला व्यवस्थित ब्रशने स्प्रेड करणार. ब्लेंड करून घ्यायचं छान हलक्या हाताने. ब्रश मिडलला पकडायचा. त्यानंतर एक लायटर टोन घेऊन ते परत वरच्या बाजूने मर्ज करायचं. छान एकदम ब्लेंडिंग करून घ्यायचं. त्यानंतर त्याला मी शिमर लावून घेतलं आणि इनर कॉर्नरला पण मी थोडंसं शिमर लावलेलं आहे. मला काजळ लावायला आवडत नाही, त्यामुळे मी काजळ शक्यतो अवॉइड करते. आणि आता मी अगोदर आयब्रो ब्लशर लावून घेतलं. त्यानंतर मी आयब्रो फिल करणार. आयब्रो मला आय शॅडो केल्याच्या नंतरच मला आयब्रो फिल करायला आवडतात. हायलायटर लावून घ्यायचं. आणि आत्ता आहे आयलायनर. खूप हात तर कापतात आयलायनर लावायला, तर मी छोट्याच्या आरशात बघून आयलायनर लावणार नाही. हे बाजूला जाऊन मोठ्या आरशात बघून मी आयलायनर लावेल. आणि अगोदर मी आता एक लिपस्टिक लावून घेते. आउटर कॉर्नरला माझे ओठ पतले आहे. वरचा ओठ माझा खूप पतला आहे. मला थोडा मोठा पाजवायचा. मी आउटर कॉर्नरवर लायनर लावून त्यानंतर मी लिपस्टिक लावलेली आहे. आणि आता मी अगोदर आयलायनर लावून येणार. टिकली लावली, चंद्रकोर लावावीशी वाटली मला. माझ्याकडे नव्हती, मैत्रिणीकडून आणली. आणि नंतर मी ज्वेलरी घातली, बळा घातला आणि त्यानंतर टास्क होतो नाकातली नथ. आम्ही नाक टोचत नाही आणि मला फ्रेशचीच नथ घालावं लागणार. आमच्यात नाक टोचत नाही. बघा कसा दिसतोय माझा मेकअप. आवडला असेल तर खरंच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा छोटासा व्हिडिओ असला तरी खूप मेहनत लागली आहे बनवायला. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यास थँक्यू. खरंच मनापासून आभार व्यक्त करते मी. थँक्यू.